सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 15वा संदेशवहन व प्रसार माध्यमे याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1 प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा। उत्तर प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग पुढील प्रमाणे आहेत। माहितीचा उपयोग ज्ञाननिर्मितीसाठी होतो। माहिती मिळविण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यात बचत होते। पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत मिळते। आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगांबाबत जागरूकता निर्माण होते। अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यांबाबतची जाणीव जागृती होते। त्यामुळे जीवनपद्धतीमध्ये सुधारणा होते। आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो। 2 दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे? उत्तर दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पुढील साधनांचा वापर केला जात असे। चिठ्ठी पाठविणे, पोस्टाद्वारे टपाल पत्र व तार पाठविणे, वर्तमानपत्राचा वापर करून संदेश, बातमी पाठविणे, गावात दवंडी पिटवणे। 3 संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला? उत्तर संगणकामुळे इंटरनेटचा वापर करून कोणतीही माहिती व ज्ञान मिळवता येते। वेळेची बचत झाली। संगणकामध्ये खूप सारी माहिती साठवून ठेवणे शक्य आहे। त्यामुळे माहितीचा वापर करणे व त्याचा प्रसार करणे सोपे झाले। संगणकामुळे व्यापार, उद्योगधंदे यांमध्ये वाढ झाली। बँकिंग प्रणाली सोपी होऊन वापर करण्यास सुलभ झाली। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।